कित्येक जण मला विचारतात की हे प्लेयर्स सुरुवातीला मॅच सुरू व्हायच्या अगोदर त्या हडलमध्ये किंवा पेपटॉक काय एक्झॅक्टली होतो तिथे, तर ते दाखवण्यासाठी असतं का लोकांना? तर लोकांना दाखवण्यासाठी जरी नसलं, ऑपोजिशनला दाखवण्यासाठी असतं. दाखवण्यासाठी की आम्ही एकत्रित आहोत. आणि बऱ्याच वेळा कोचेस आणि कॅप्टन्स विचार करून काय बोलायचं हडलमध्ये हे ठरवून येतात. का ठरवतात? कारण हा लास्ट मोमेंट असतो रणांगणावर जायच्या अगोदर. त्यामुळे कोणाची काय बटणं दाबायची हे त्या हडलमध्ये होतं. जरी सगळे स्ट्रॅटेजीज तुम्ही ड्रेसिंग रूममध्ये डिस्कस केलेले आहेत, पण काही गोष्टी लास्ट रिमाइंडर म्हणून लागतात. परीक्षेच्या अगोदर आपण ते एकदा लास्ट बघतो ना, तशातला भाग आहे. म्हणजे कॅप्टन काय करतो? कंबाईन गोल सांगतो आणि सेन्स ऑफ पर्पज देतो. म्हणजे काय? भारतासाठी खेळायचं आहे, आपल्या आईवडिलांसाठी खेळायचं आहे. ते जे इमोशनल टॉनिक जे गरजेचं असतं ना लास्ट मिनिट, ते तो देतो. आणि महत्त्वाची 2-3 बटणं तो काय दाबतो की समजा पॉवर प्लेमध्ये बॉलिंग महत्त्वाची आहे, तर लगेच तो बुमराकडे बघतो, बूम, नेक्स्ट 2 ओव्हर्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तो रिइन्फोर्स करतोय सगळ्यांना की पॉवर प्लेमध्ये लक्ष द्या. आणि एखाद्याचा समजा मूड डाऊन असेल, म्हणजे समजा अर्शदीपचा मूड डाऊन असेल, तर फक्त अर्शदीपकडे बोल, कम ऑन अर्शदीप, नेक्स्ट 2 ओव्हर्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि बल्ले बल्ले रिलॅक्स करेल त्याला, अर्शदीपला. कारण मागच्या परफॉर्मन्स जर का चांगला झाला नसेल आणि त्याच्यामुळे त्याचा मूड खराब असेल, तर हडलमध्ये सुद्धा पेपटॉक देताना सुद्धा बरेच खेळाडू स्ट्रॅटेजी वापरतात. म्हणजे ते बटन दाबलं की परफॉर्मन्स चांगला होतो.